ही दोस्ती तुटायची नाही, आमदार जयंत पाटील यांचा दावा। गीतेंचे पार्सल रायगडातून मुंबईला पाठवा, अनंत गीतेंवर जोरदार टीका। सुनील तटकरे आणि जयंत पाटलांच्या आयुष्यात पुन्हा दुश्मनी होणार नाही असा विश्वास व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना भरघोस मतदान करून अनंत गीते यांचे पार्सल रायगडातून बोचके बांधून मुंबईला पाठवा असे आवाहन शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पेण तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांना केले आहे। लोकांच्या हृदयात जाऊन तटकरेंचा प्रचार करा असे आवाहन करतानाच सुनील तटकरे आणि जयंत पाटलांची पुन्हा दुश्मनी होणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। चुका दोन्ही बाजूकडून झाल्या होत्या असे सांगताना आमच्यात व्यक्तिगत काहीच नसल्याचे स्पष्ट करत उमेदवारापेक्षा आपण अधिक कष्ट घेत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले। आणि जाणीवपूर्वक लोकांच्या हृदयात जाऊन तुम्हाला करायचं आहे, लोकांच्या हृदयात तुम्ही पोहोचलं पाहिजे आणि या पद्धतीचं काम कसं करायचं आहे त्याने विरोधात बोलले। मी तटकरेंच्या विरोधात गेल्या की वेळेला बोलतो आमची तात्विक लढाई होती, असे राहील, आमचं काही म्हणणं नाही। आज निर्णय आम्ही देशाच्या हितासाठी घेतलाय, देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी गेलाय आणि ह्या दृष्टिकोनातून तुम्ही मत तटकरेंना द्या ही विनंती तुम्ही मतदारांना करा। मी सांगतो, आश्वासित करू इच्छितो, तटकरे आणि जयंत पाटलांची आता कधी आयुष्यात दुश्मनी होणार नाही, ती आयमची। जे या ठिकाणी बोलतात की या पद्धतीने होईल त्या पद्धतीने मागावून पडेल, अरे हे झालेलं आहे, व्यक्तिगत झाले, त्यांच्या चुका झाल्या, आपल्या कमी झाल्या असते, त्यांच्या जास्त झाल्या, हे सत्तेवर आहेत, आपल्याला सांभाळून घ्यायला पाहिजे, पण आपल्याला आपलं काही व्यक्तिगत नाहीये। यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा चांगलाच समाचार घेतला। एकतरी शाळा, सामाजिक सहकारी संस्था गीते यांनी काढली आहे का असा सवाल करत आपण केलेल्या कामाचे श्रेय घेत कोणी नारळ फोडायला आले तर त्यालाच फोडून काढा असा आदेशच जयंत पाटील यांनी दिला। रवी पाटील यांच्यावर टीका करताना रवींद्र चव्हाण यांची शेंबडा पालकमंत्री अशी संभावना जयंत पाटील यांनी केली। आणि म्हणून माझं आव्हान आहे गीतेला, या जिल्ह्यामध्ये आमचे हजारो कार्यकर्ते आहेत, हजारो आमच्या संस्था आहेत, हजारो आमचे कार्यकर्ते शैक्षणिक दृष्ट्या गोरगरिबांना या ठिकाणी उन्नती करतायत। त्यांनी एक तरी शाळा काढली का, त्यांनी एक तरी सहकारी संस्था काढली का, एक तरी सामाजिक संस्था काढली का? या ठिकाणी धैर्यशील पाटलांना सांगतात हे कोण नारळ फोडतात, मला सांगतो आता नारळ फोडायला कोण आपण काम केलेला नारळ फोडायला आले ना त्यांना तिथेच फोडण्याचं काम तुम्ही खारेपाटातल्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे। रवी पाटील जाऊन नारळ फोडतोय, पालकमंत्री कोण आहे कोण नाही कालचा काय नाही आहे, शेमड्या पालकमंत्री तो बोलतोय आम्ही आणली इथे, असे मेहरबानी करण्याचं काम नाहीये। हिम्मत आहे का? प्रत्येक ठिकाणी पाईपलाईन टाकताना प्रत्येकाची जागा द्या, कॉन्ट्रॅक्टर कोणी मंत्र्याचा जावई आहे। गीतेंचे पार्सल बोचके बांधून मुंबईला पाठवा असे आवाहन करत अकार्यक्षम, नीतिभ्रष्ट, निवडणूक आल्यावर गोड बोलणारा आणि साथीच्या नावावर मतं मागणारा उमेदवार अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली। अलिबागपेक्षा अधिक मताधिक्य पेण मतदारसंघातून मिळाल्यास आपल्याला अधिक आनंद होईल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले। हे पार्सल जेव्हा आपलं 23 तारखेला निकाल लागले की बोचकं बांधून मुंबईला पाठवायचं की पुन्हा तो रायगडकडे आला नाही पाहिजे बघाची पण त्याची हिंमत झाली नाही। मी टाळ्या वाजवण्यासाठी नाही, मी टाळ्या वाजवून मी मनापासून तुमच्याशी अकार्यक्षम, नीतिभ्रष्ट, निवडणूक आली की गोड बोलणारा आणि जातीच्या नावावर मत मागणारा या रायगडमध्ये उमेदवार चालत नाही। हारे पाटामध्ये आपली लढाई आहे, हारे पाटामध्ये आज सुद्धा 40-45 आणि काही गावामध्ये 60-70% मत मराठ्यांना अग्री देतात। आपण जात पात कधी मानत नाही। मला अलिबागला लीड मिळेल मला आनंद वाटेल, पण त्याच्यापेक्षा पेणला सर्वाधिक मत मिळेल तर मला जास्त आनंद वाटेल, लक्षात ठेवा। आणि त्याच्यामध्ये तुमचा सन्मान नाहीये तर आमदारांच्या कामाचा सन्मान हे लोक करतात, हे आपल्याला जनता करते, मतदार करते दाखवू शकतो। लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ सावरसई येथे पेण तालुक्यातील शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। उमेदवार सुनील तटकरे, आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सभापती प्रमोद पाटील, निलिमा पाटील यांच्यासह शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।
ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पेण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.